जेव्हा यांच्या घरातला गॅस संपला, त्यावेळेला बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिला काय चूल पेटना, मैंने युट्यूबवर चूल बघितली. त्या युट्यूबवर याला फुकणी गावली. मग ह्यानं तिला फुकणी दिली. म्हटलं फुकाय, तर ती डोळ्यातनं बघायला लागली. म्हटलं फुकायचं आहे. मग ती अशी फुकायला लागली, सगळा धूर गेला डोळ्यात. मग तिनं अशी फुकणी याला फेकून मारली. याचा गुडघा फुटला आणि मग ही लंगडत लंगडत ती गॅसची टाकी घेऊन चौकात आला. चौकात 4 किलोमीटरची लाईन. मग दिवसभर उन्हात थांबलं. फुटाफुटान पुढं सरकत गेलं. संध्याकाळी 5 वाजता याचा नंबर आला. आणि ती पुढं नंबर आल्यावर संध्याकाळी ती काउंटरवरची मुलगी म्हटली, डीएसी नंबर असेल तरच या. 45 दिवसानंतर बुकिंग होईल, 60 दिवसांनी मिळेल. याच्या लक्षात आलं 60 दिवस गुडघा फुटणार. त्यानं असं डोळं झाकलं, गार वाऱ्याची झुळूक आली. मग यो म्हटला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज. कधी चुलीत लाकडं गेल्या. अहो, आमचं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा टीव्हीवर पहिल्यांदाच नाव घेतलं, कधीच नाव घेतलं नव्हतं बुद्धाचं. ते सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटले, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची. बायकोन मला बघितलं, म्हणलं बाई काय म्हणतात. मी बघितलं तर ते खरंच म्हणत होते, बुद्धाची गरज आहे. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपलेला आहे.